की फक्त राजीनामा देऊन शिक्षण व्यवस्था बदलेल याच्यावर माझा काही विश्वास नाही. एक धर्मेंद्र प्रधान गेला आणि दुसरं कोणी वाकड आलं तरी व्यवस्था बदलणार नाही. व्यवस्था बदलली पाहिजे. प्रधान येतील जातील कचऱ्यात पडतील. तर धर्मेंद्र प्रधानवरचा फोकस हा मोदींवर सरकत चालला होता, तो तीव्र झाला असता. मोदींवर फोकस झाला असता तो, आणि सगळ्या घटनांचं खापर मोदींवर फोडलं गेलं असतं. मोदींनी स्वतःची कातडी बचावण्यासाठी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलेला आहे. तो स्वेच्छेनं दिल्याचं आपल्याला सांगितलंय. याही वेळेला नीटचं जे प्रकरण गाजलं, नीट म्हणजे आपण वैद्यकीय क्षेत्रातला प्रवेश समजला जातो. आज जर ह्यातून जर स्टुडंट जर बोगस पद्धतीने निवडून आले तर हे डॉक्टर्स होणार आहेत आणि हे आपल्या भविष्यात आपले हीच लोक ऑपरेशन्स करणार, आपल्याला बोगस डॉक्टर्स तयार होणार. त्यामुळे आपलं भविष्य धोक्यात येणार, जीवाला धोका असणार आहे. आणि यानंतर अशाच पद्धतीने या देशातील तरुण जर रस्त्यावरती उतरला किंवा न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी जर लढण्यास तयार झाला तर देशात कोणत्याही अराजकता किंवा कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी अन्याय करणारं, अत्याचार करणारं सरकार टिकू देणार नाही. गेल्या 35 दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतरवर युवकांनी नीटच्या घोटाळ्याबद्दल, पेपर लीक बद्दल मोर्चा काढला होता आणि काल सोमवारी 20 जुलैच्या रोजी मोठ्या प्रमाणावर त्याचा उद्रेक सुद्धा आपल्याला दिसून आला. अखेर त्या आंदोलनाला आणि त्या एकंदरीत सर्व उठावाला आता यश आलेलं आहे. आज धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. मी आता कोल्हापुरातील बिंदू चौक मध्ये आहे. नेमकी काय परिस्थिती दिसते? एकंदरीत दुपारी 2 वाजता किंवा 1-2 वाजता राजीनामा दिलेला आहे धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षण मंत्र्याचा. 1.5 महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा दिवस उजाडले म्हणा किंवा ही सरकारने भूमिका घेतलेली आहे. कसं बघता याकडे? तसं बघायला गेलं तर जे विद्यार्थ्यांनी जी चळवळ उभी केली, कॉकरोच नावाची, कॉकरोच जनता पार्टी, त्या चळवळीचं यश आहे असं म्हणता येईल. कारण तरुणांनी, देशातील पूर्ण तरुणांनी एकजुटीनं जे लढा दिला तो कौतुकास्पद आहे. आणि असा लढा भविष्यामध्ये सुद्धा होण्याची गरज आहे. कारण सध्याचं जे सरकार आहे ते सरकार अजिबात लोकांच्या हिताचं नाही आहे आणि ते सरकार हाणून पाडण्यासाठी अशा लढ्याची गरज आहे. आणि असा लढा इथून पुढे सुद्धा चालू राहिला पाहिजे असं मला वाटतंय. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता देवेंद्र फडणवीस यांना, जे मुख्यमंत्री आपले, त्यांना दिल्लीला सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे. त्या प्रकरणाकडे कसं बघताय किंवा एकंदरीत महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री होण्याची सुद्धा एक काही चिन्हे असं यामधून दिसतात? नाही, तसं मला काय वाटत नाही. कारण आणि हे फडणवीस सुद्धा शिक्षण मंत्रीपद घेतील असं वाटत नाही. कारण त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्यांना मुख्यमंत्री असणं, CM असणं हे महत्वाचं आहे. आणि त्यांना ते चांगलं पद सोडून कुठेतरी देशाच्या याच्यामध्ये जाण्याची त्यांची इच्छा नाही. तसं एकंदरीत जर बघायला गेलं तर सगळीकडे, दिल्ली नाही म्हणता सगळं पूर्ण भारतामध्ये आता जल्लोष साजरा केला जातोय. पुणे, मुंबई मोठ्या सिटीमध्ये सुद्धा, कोल्हापूरसह मोठ्या वेगवेगळ्या सिटीमध्ये सुद्धा जल्लोष साजरा केला जातोय. हे मुलांचं एक यश म्हणता येईल का? ह्याच्याकडे कसं काय बघता येईल? हे तरुणांचं यशच आहे. आणि इथून सुद्धा तरुणाने एकजुटीनं अशा पद्धतीनंच कामकाज केलं पाहिजे आणि ते सातत्यानं राहावं आणि ही सत्ता हाणून पाडण्यासाठी याचा उपयोग करावा असं मला वाटतंय. धर्मेंद्र प्रधानने आज राजीनामा दिला तर आज सगळीकडं आनंदाचं वातावरण दिसतंय आणि सगळ्यांना खुशी झालेली आहे. कारण अनेक दिवस झालं विद्यार्थी आणि काही राजकीय पक्ष सुद्धा त्यांचा राजीनामा व्हावा यासाठी वांगचुकने सुद्धा आंदोलन त्यासाठी केलं, उपोषण केलं, पण त्यांना दडपशाही करून उचलून नेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचीच प्रतिक्रिया म्हणून त्यामध्ये जे आंदोलन उभं राहिलं विद्यार्थ्यांचं, की त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला खऱ्या अर्थानं यश आलं. आणि भविष्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं जर कोण जनतेच्या विरोधात, विद्यार्थ्यांच्या विरोधात काम करत असेल तर त्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि अशा पद्धतीची कृती भविष्य काळामध्ये होणार आहे. काय नेमकं कसं बघता या प्रकरणाकडे? दुपारी राजीनामा झालेला आहे, 1.5 महिना झाला हे आंदोलन चालू आहे, परंतु 1.5 महिन्यानंतर, एवढ्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राजीनामा देण्यात आलेला आहे. नेमकं काय कसं बघताय एक सामान्य नागरिक म्हणून? तर आज जे अभिजित दिपके
आणि सोनम वांगचुक यांनी जे आमरण उपोषण जंतर मंतर केले त्याला आज यश आलेलं आहे. आज धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा उशिरा दिला, या आधीच द्यावा लागत होता. आज लोकांच्या विद्यार्थ्यांच्या बडग्यामुळे, विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे हा आणि ऑल इंडिया म्हणजे भारतातल्या सर्व जनतेच्या एकजुटीमुळे हा त्यांचा राजीनामा आज झालेला आहे आणि आनंदाचा दिवस आहे. हा दिवस सर्व भारतीयांनी साजरा करावा एवढीच माझी इच्छा. नेमकी काय दिसतंय, अजून काही आपल्यासोबत नागरिक आहेत, नेमकं कशा पद्धतीनं एकंदरीत जर बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा तातडीनं दिल्लीला बोलवण्यात आलेलं आहे अशी बातमी कळत्या. नेमकी त्याच्या मागची काय पार्श्वभूमी एकंदरीत सांगाल काय? तसं या 2-3 दिवसामध्ये जर आपण बघितलं तर या भाजपच्या नेत्यांची जे मुलाखती चॅनलला देत होते त्यामध्ये खऱ्या अर्थानं बघितलं तर हे विद्यार्थी काहीतरी चुकीचं करतायत, त्यांना विरोधी पक्ष पाठिंबा द्यायचा अशा पद्धतीची भूमिका होती. परंतु याच्या अगोदर ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जी आंदोलनं केलीत त्याचं जर बघितलं तर त्यांनी तात्काळ राजीनामा अनेक मंत्र्यांचे त्यावेळी द्यावं लावलेले आहेत आणि यांच्यावर वेळ आली त्यावेळी मात्र हे चालढकल करण्याचा प्रयत्न करतात आणि हे सुद्धा आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करायचा त्यांचा प्रयत्न चालू होता. परंतु ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी धाडस दाखवलं त्या धाडसाला त्या शासनाला वाकावं लागलेलं आहे. आपण बघू शकताय की कोल्हापूरमध्ये आपण आता दसरा चौकातील मेन दसरा चौकात आहे. लोकांच्या सुद्धा प्रतिक्रिया ह्या सकारात्मक दिसून येत आहेत. आपण अजून काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया का काय कोल्हापूरमध्ये काय चालले नेमकं, किंवा राज्याच्या एवढ्या मोठी घडामोड झालेली आहे, नेमकी लोकांच्या भावना काय आहेत हे जाणून घेऊया. कोल्हापुरातील अजून काही नागरिक आपल्यासोबत आहेत. एकंदरीत 1.5 महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा राजीनामा देण्यात आलेला आहे. कसं बघता याकडे आणि सगळी काय घडामोड एकंदरीत 1.5 महिन्यात झालेली आहे? खरं तर आज या लढ्याला धर्मेश प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर विद्यार्थी लढ्याला खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे. मी अभिनंदन करतो की कारण आज युवक, या देशातला युवक जागा झालेला आहे. गेले 10 ते 15 वर्ष ज्या पद्धतीने अत्याचारावरती अत्याचार, वेगवेगळे अत्याचार झालेले आहेत. कारण आज आपल्या या देशाला फोगाटच्या माध्यमातून, कुस्तीच्या माध्यमातून त्याही वेळेला आपल्याला पदक मिळाले, या देशाचं नाव मोठ्या प्रमाणात झाला त्यांच्या माध्यमातून. परंतु त्यावेळेला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली ब्रिजभूषण सिंहना राजीनामा देण्यासाठी महिलांनी, आपल्या फोगाटनी आणि बऱ्याच जणांनी आंदोलन केलं. परंतु त्यावेळेला त्यांना राजीनामा द्यायचा त्याही वेळेला सरकारनं आपलं लांबवलं. त्याही वेळेला सरकारनं अत्याचार होत असताना लक्ष दिलं नाही. याही वेळेला नीटचं जे प्रकरण गाजलं, नीट म्हणजे आपण वैद्यकीय क्षेत्रातला प्रवेश समजला जातो. आज जर ह्यातून जर स्टुडंट जर बोगस पद्धतीने निवडून आले तर हे डॉक्टर्स होणार आहेत आणि हे आपल्या भविष्यात आपले हीच लोक ऑपरेशन्स करणार, आपल्याला बोगस डॉक्टर्स तयार होणार. त्यामुळे आपलं भविष्य धोक्यात येणार, जीवाला धोका असणार आहे. परंतु ह्या घोटाळ्यात धर्मेश प्रधानपासून खालतीपर्यंत भाजप सरकारनं या घोटाळ्यात यात लक्षच दिलं नाही. खऱ्या अर्थानं आम्ही त्यांचा निषेध करतो. कारण आज युवकांच्या वरती ज्या पद्धतीने लाठी हल्ला झाला, युवकांच्या वरती अत्याचार झालं, विद्यार्थी होते त्यांनी फक्त प्रामाणिकपणे जी मागणी करत होती ती मागणी भाजपच्या मॅनिफेस्टोमध्ये होती, जाहीरनाम्यात होती की चांगलं शिक्षण, भ्रष्टाचार होणार नाही. हे भाजपच्या मॅनिफेस्टोमध्ये त्या गोष्टी होत्याच. तर भाजपनं त्याच्यासाठी त्यांच्याबरोबर पुढाकार घेऊन, बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या बरोबर पुढे येणं, पंतप्रधान मोदीजी किंवा शिक्षण मंत्रींनी त्यावेळेला पहिल्याच दिवशी ज्या पद्धतीनं उद्रेक झाला त्यावेळेला त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्याबरोबर एक बैठक करून त्यामधून काहीतरी मार्ग काढणं हे गरजेचं होतं. परंतु विद्यार्थ्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. याचं कारण मी पर्सनली असं समजतो की आज ईव्हीएममुळं, आज आपल्याकडे ईव्हीएम आहे, आपण कशाही पद्धतीने निवडून येऊ शकतो. आज कितीही लोकांच्यावर अत्याचार केला, भ्रष्टाचार केला, महागाई केली तर आपल्याला फरक पडत नाही. आपल्याकडे ईव्हीएम आहे असा समज कदाचित भाजप सरकारचा असेल असा माझा त्या सरकारवरती आरोप आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीला रवाना झालेले आहेत. अचानक त्यांना दिल्लीमधून बोलवणं आलेलं आहे. या सगळ्या प्रकरणाला एक राजकीय वळण मिळू शकते का त्यांना दिल्लीला बोलवल्यानंतर? आज देवेंद्र फडणवीस त्यामध्ये तिथे जाऊन त्याचा काही फायदा होणार नाही. कारण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. या देशातून खऱ्या अर्थाने दिल्ली जंतर मंतरवरती जो विषय झालेला आहे तो देशाचा विषय आहे. एक तरी सर्व मुख्यमंत्र्यांना बोलवलं पाहिजे. एक मुख्यमंत्र्यांना बोलवून तिथं काय करणार आहेत? त्यामुळे त्याचा काहीच उपयोग होणार नाही. खऱ्या अर्थाने भाजपने आपली स्ट्रॅटेजी आणि विद्यार्थ्यांबद्दल असून दे, भ्रष्टाचाराबद्दल असून दे, महागाईबद्दल असून दे, आता त्यांनी खऱ्या अर्थानं लक्ष देणं गरजेचं आहे.
फक्त अदानी आणि अंबानी हे दोघांना धरून देश चालणार नाहीये. खऱ्या अर्थानं तुमचं भविष्य विद्यार्थी आहे तर विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, मोफत शिक्षण दिलं पाहिजे. हे आता ह्या गोष्टीला त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. फक्त फडणवीस साहेब तिथे जाऊन आज धर्मेंद्र प्रधानच्या जागी फडणवीस साहेब येतील. तुमच्या जे शैक्षणिक ह्याच्यात जे आपल्याला फरक केलं पाहिजे ते फरक करणं गरजेचं आहे. फक्त व्यक्ती बदलून काय उपयोग होणार नाहीये. नेमकं आता जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी ज्यावेळी आंदोलन चालू होतं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी असं सुद्धा सांगितलं होतं की यामध्ये राजकीय पोळी भाजण्याचा सुद्धा एकंदरीत विषय चाललेला आहे किंवा या आंदोलनातून राजकीय पोळी आपली भाजून निघू शकते असे काही राज्यकर्ते करत आहेत. हा आरोप हा चुकीचा आहे. कारण ज्या वेळेला अत्याचार होत असतं तर त्यावेळेला कुणी ना कुणीतरी पुढे यावं लागतं. जर ह्या वेळेला जर राहुल गांधीजी पुढे असतील तर त्या राहुल गांधीजींच्या येण्यामुळं, उद्धवजी ठाकरेंच्या येण्यामुळं त्या कदाचित त्या गोष्टीला धार आली असेल आणि सरकारला भीती निर्माण झाली असेल की आता आपल्या हातातून सत्ता जाणार. त्यामुळे त्यांनी कदाचित हा निर्णय घेतला असेल. त्यामुळे राजकीय पोळी भाजायचा प्रश्न नाही. ज्यावेळी इंग्रजांनी आपल्यावर अत्याचार केला महात्मा गांधीजी पुढे आले. त्यावेळेला बरेचसे जण ज्या वेळेला परत आपल्या अत्याचाराला जरा शहीद भगतसिंगजी पुढे आले, राजगुरूजी पुढे आले, सुखदेवजी पुढे आले, कोणतरी पुढे येणं गरजेचं असतं. त्यावेळेला न्याय मिळतो. ह्या न्यायासाठी राहुल गांधीजी पुढे आले. कोल्हापूर जिल्ह्यातून सत्यजित उर्फ बंटी पाटील साहेबांनी पुढाकार घेतला. त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं, सर्वसामान्य लोकांना त्यांनी आवाहन केलं की आता आपण बाहेर येणं गरजेचं आहे. लोक पुढे आले तर या यशामागे जर राहुल गांधीजी असतील, कोल्हापूर जिल्ह्यातून बंटी पाटील साहेब असतील तर ह्याच्यासाठी जर अशा वेळेला पुढाकार कोण ना कोणतरी घेणं गरजेचं असतं. त्यावेळेला न्याय मिळतो. आज सगळ्यांनी पुढाकार घेतल्यामुळं आता खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय मिळाला. एकंदरीत जर बघितलं तर 17-18 दिवस सोनम वांगचुक हे उपोषणावर होते, परंतु राहुल गांधी तिकडे गेले नाही. 20 जुलैचा दिवस उजाल्यानंतर किंवा एकंदरीत मोर्चाचा दिवस आल्यानंतर राहुल गांधी तिकडे गेले आणि झटापटी झाली. सांगण्याचा मुद्दा हा आहे की 17 ते 18 दिवस उपोषण चालू होतं, त्यामध्ये राहुल गांधी हे गेले नाही जंतर मंतरवर. एकंदरीत काय त्या प्रकरणाकडे कसं बघता? त्या कदाचित माझं पर्सनल म्हणणं आहे, मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, मी लिगल असा पदाधिकारी कोणत्या पक्षाचा नाही आहे, मी कोणाला पाठिंबा देत नाही. परंतु 17-18 दिवस कदाचित राहुल गांधी आणि काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत हे जिल्हा लेवलला आणि महाराष्ट्र देश लेवलला त्यांनी आपापले कार्यकर्ते उभे करत असतील. त्यामुळे त्यांना कदाचित एवढं 17-18 दिवस त्यांना वेळ लागला असेल. एकंदरीत कसं बघताय, एकंदरीत युथ म्हणून तुम्ही जनजीच्या ह्याच्यामध्ये येत असतात, कसं बघता या सगळ्या नीट पेपर फुटी प्रकरणाकडे? 1.5 महिन्याचा जो कालावधी होता, मुलांनी जंतर मंतरवर नाही संपूर्ण भारतामध्ये त्याचा आक्रोश पेटला होता. एकंदरीत हा राजीनामा आता झालेला आहे, कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे? कसं आहे माहिती आहे काय, सांगण्याचा उद्देश आहे की नाही, आता मी आहे की नाही, माझं एक मत काय माहिती आहे का, जो विद्यार्थी आहे की नाही, कोणत्याही पदार्थ विद्यार्थी असू दे, विद्यार्थी हा विद्यार्थीच आहे. शक्यतो पक्षाचा विषय कोणताही नाही, कोणत्याही काँग्रेस असो भाजप असो त्याचा काही विषय नाही. सांगण्याचा मुद्दा एकच की स्किलला प्राधान्य पाहिजे. कोणताही विद्यार्थी असो दे, कोणतेही म्हणजे सांगण्याचा उद्देश माझा म्हणजे समजून घ्या, म्हणजे स्पोर्ट्स असू दे किंवा शिक्षण असू दे, स्किलला प्राधान्य द्या. ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे काय, म्हणजे हे असं शॉर्टकट काय नको, शॉर्टकटमुळे पुढे आपल्याला हे त्रास होणार आहे. लक्षात घ्या, शॉर्टकट हे नंतर 100% पुढे त्रास होणार. त्यामुळे जे होते ना परफेक्ट म्हणजे म्हणजे आता हा शिक्षण हा सिलेबस आहे, तर ह्या माध्यमातून तो विद्यार्थी किंवा कोणती व्यक्ती असं पुढे जायला पाहिजे. नाहीतर पुढे कसं आहे ते त्रास होणार 100%, जसं भाई बोलत असतो. लक्षात आलं ना, हा विषय आहे. एकंदरीत मोठ्या प्रमाणावर कोल्हापूरसह अनेक ठिकाणी सुद्धा ह्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. एकंदरीत बोलताय का माहित आहे तुम्हाला? एकंदरीत अजून सुद्धा काही आपल्यासोबत कार्यकर्ते, नेमकं धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा दिलेला आहे. 1.5 महिन्याचा कालावधी घेऊन त्यांनी राजीनामा दिलाय आणि मुलांना आता एक सुटकेचा श्वास सुद्धा म्हणता येईल असं झालेलं आहे. कसं बघता या प्रकरणाकडे एक युथ म्हणून? यूथ म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की त्याने राजीनामा दिला, तो लेटच दिला, पण जे याच्या अगोदर 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांचं काय, त्यांचं नुकसान कोण भरून काढणार? बरोबर आहे का नाही? आणि आजकाल प्रॉब्लेम काय झालाय माहित आहे, आजकाल भारत देशातल्या पॉलिटिशियन लोकांचं असा माइंडसेट झालाय की राजकारण म्हणजे त्यांना पैसे मिळवायचे आहेत. ॲक्च्युली राजकारण म्हणजे त्यांना देशाची प्रगती हा त्यांचा माइंडसेट नाही. राजकारण म्हणजे आपण राजकारण उतरायचं आणि आपण आपला पैसा मिळवायचा, आपला काहीतरी रुतबा करायचा, हा माइंडसेट झालाय. आणि हा पण माइंडसेट बदलायला पाहिजे राजकारणाचा, असं मला तर वाटतं. आता बघितलं तर नीटच्या पेपरमध्ये फुटी एवढी झाली, मोठी फुटी झाली, त्यानंतर सुद्धा लोक किंवा विद्यार्थी रस्त्यावर आलेत.
आणि आता एकंदरीत जल्लोषाचं वातावरण सगळ्या भारतामध्ये दिसतंय आणि तुम्ही आता म्हणताय की राजकारणामध्ये एकंदरीत मोठा मोठं पाहिजे किंवा सुधारणा करण्याचा मोठं पाहिजे. संपूर्ण ह्या सरकारकडं एकंदरीत पेपरफुटीनंतर सुद्धा काही प्रकरणं झालीत. सरकारला एकंदरीत ह्या संपूर्ण प्रकरणावर काय सांगाल, संदेश द्या. सरकारकडे एवढीच इच्छा आहे की तुम्ही इथून पुढे जे तुमचे उमेदवार तुम्ही निवडणार ते चांगले शिकलेले तुम्ही निवडा, जेणेकरून आत्ता सध्या असं झालं आहे की आता जे येतात त्यांचे उमेदवार ते एकतरी गुंडेगिरीतले असतात, एकतरी बिझनेस फॅमिलीतले असतात. आम्हाला आता आम्ही यूथ आहे, त्यामुळे आमची एवढीच अपेक्षा आहे की जे तुम्ही उमेदवार आणणार ते शिकलेले आणा, कारण की जे शिकले त्यांना सगळं माहीत असते. हो, बरोबर आहे का नाही? एवढीच आमची इच्छा आहे. एकंदरीत बघितलं तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण भारतामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला जल्लोष पाहायला मिळतोय. मी आता बिंदू चौकामध्ये आहे. संभाजी ब्रिगेडचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. तर नेमकी काय परिस्थिती आहे? 1.5 महिन्यानंतर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा राजीनामा देण्यात येतोय आणि त्यानंतर कशा पद्धतीने ह्या सर्व प्रकरणाकडे बघतात? जय जिजाऊ. गेली 1.5 महिना या देशातील तरुणांना कोक्रोच म्हणून हिणवणाऱ्या या पक्षानं किंवा या सत्तेला या देशातील तरुणांनी दाखवून दिलं. 1.5 महिने अगदी अन्न पाणी लाठीचार्ज सगळ्या प्रकारचं सोसून या तरुणांनी जी आपली मागणी होती, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होती, ती त्या ठिकाणी मान्य करून घेतलेली आहे. आणि यानंतर अशाच पद्धतीने या देशातील तरुण जर रस्त्यावरती उतरला किंवा न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी जर लढण्यास तयार झाला तर देशात कोणत्याही अराजकता किंवा कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी अन्याय करणारं, अत्याचार करणारं सरकार टिकू देणार नाही. आणि त्यामुळे ही संपूर्ण देशातल्या अन्याय अत्याचार करणाऱ्या स्वार्थी लबाड राजकर्त्यांना हा इशारा आहे. आणि तो आज या ठिकाणी अभिजित दिपके, सोनम वांगचूक असतील आणि विद्यार्थी संघटना असतील यांनी दाखवून दिलेला आहे. आणि हा इशारा समजून यानंतर राजकर्त्यांनी जगायला पाहिजेत, वागायला पाहिजेत आणि भ्रष्टाचार किंवा त्या ठिकाणी पेपरफुटीसारखी प्रकरण आहेत ते करायला पाहिजे. एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या ह्याच्यावर देवेंद्र फडणवीस सुद्धा यांना दिल्लीला रवाना बोलवण्यात आलेलं आहे. ते झटपट दिल्लीला रवाना झालेले आहेत. राजकीय वर्तुळात आणि गणित बदलणार आहेत किंवा असाच अंदाज एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात वर्तवला जातो. कदाचित दिल्लीतलं जे सध्याचं कार्यरत असणारं सरकार एका या गोष्टीमुळं पूर्णपणे बदनाम झालेलं आहे. आणि आता ही बदनामी झाकून काढायची असेल तर त्याला पर्याय द्यायचा असेल तर कदाचित महाराष्ट्रातून सुद्धा काही अशी नवीन चेहरे म्हणून त्या ठिकाणी विचार करत असतील. मात्र महाराष्ट्र असा इतका अवैज्ञानिक नाही आहे किंवा अविवेकी नाही आहे. तो जशाच तसे उत्तर देण्यास सगळ्या यंत्रणेला तयार आहे. एकंदरीत 1.5 महिन्याच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर किंवा मोठ्या 20 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर म्हणा किंवा त्यांच्या मृत्यूनंतर हा निर्णय घेतलेला आहे सरकारनं. कसं बघताय एकंदरीत 20 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येकडे त्या संदर्भात आणि आता राजीनामा झालेला आहे, एकंदरीत त्यांच्या पालकांना घेऊन किंवा त्यांच्या नीट पेपर फुटीकडे कसं बघताय? मुळातच बीजेपी सरकारला त्यांच्यातला अतिशय शेवटचा जरी मंत्री असेल तर त्याला राजीनामा द्यायला लावणं आणि माघार घेणं ही खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट वाटत होती. त्यांच्यासाठी तो खूप मोठा अपमान होता. त्यामुळं त्यांनी कुणालाही राजीनामा देण्यासाठी राजी होत नव्हते. परंतु आत्ताच्या घडीला आपले देशातले तरुण या संपूर्ण देशात जे चाललेली अवस्था जी आहे, बिकट अवस्था आहे, सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी पेपर फुटी असू देत किंवा वेगवेगळ्या प्रकारची शोषण होत आहेत. त्यामुळं आता जनता ग बसलेली नाही. त्यामुळे 1.5 महिना जरी झालेला असेल तरी सुद्धा यापुढे असं सहन केलं जाणार नाही असं कॉक्रोच पार्टी आणि इथली सगळी जनता दाखवून दिलेली आहे. एकंदरीत कसं बघता ह्या सर्व प्रकरणाकडे? 1.5 महिन्याच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर राजीनामा देण्यात येतोय. काय मोठी राजकीय वर्तुळ ह्यामध्ये फिरतात? 2 महत्वाच्या गोष्टी आहेत की फक्त राजीनामा देऊन शिक्षण व्यवस्था बदलेल याच्यावर माझा काही विश्वास नाही. एक धर्मेंद्र प्रधान गेला आणि दुसरं कोणी वाकड आलं तरी व्यवस्था बदलणार नाही. व्यवस्था बदलली पाहिजे. प्रधान येतील जातील, कचऱ्यात पडतील. तुम्ही दुसरा प्रश्न विचारला होता, देवेंद्र फडणवीस मुंबईला बोलवले गेले, दिल्लीला बोलवले गेले. भाजपामध्ये मला 2 गट दिसतात. त्या 2 गटापैकी
एका गटाची वर्चस्व वाढण्याच्या साठी देवेंद्र फडणवीसांना दिल्लीला बोलवण्यात आलं असावं. याचं कारण हे फक्त शिक्षण मंत्र्याच्या विरोधातलं आंदोलन नव्हतं. त्याच्या आधी प्रचंड प्रमाणात इथेनॉलवरनं इथे नाराजी होती आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणात एक डळमळीत वातावरण होतं. देवेंद्र फडणवीस सरकारच्या बद्दलही नाराजी होती आणि ते आज ना उद्या दिल्लीला जाणार याच्यात शंका नव्हती. पुन्हा मुद्दा असा होता की मोदी सरकारच्या नंतर मोदींच्या नंतर कोण हा मोठा निकराचा प्रश्न आहे. तर तिथे जी सत्तेचा घोडा बाजार चाललाय, सत्तेची रेस जी चालली आहे त्यात देवेंद्र फडणवीसांचंही नाव आहे हे लक्षात घ्या. या मोहऱ्यातलं हे महत्वाचं प्यादं आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून ते दिल्लीला गेले. एकंदरीत संजय राऊतांनी आता असं सांगितलंय की दिल्लीला ज्यावेळी फडणवीस गेलेला आहेत लॉटरी म्हणून हा शब्द त्यांना वापरला आहे किंवा त्यांची लॉटरी लागेल असं नाही. मला लॉटरी वाटत नाही. याचं कारण संघाचा जो थिंक टँक आहे आणि भाजपाचा थिंक टँक आहे तो लॉटरीवर विश्वास ठेवणार आहे असं वाटत नाही. ते जे करतात ते पुढच्या 10 वर्षाचं गणित मांडून मग करतात. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस लॉटरीसाठी दिल्लीला गेले, लॉटरी खेळायला किंवा लॉटरी जिंकायला दिल्लीला गेले याच्यावर माझा विश्वास नाही, संघाचाही विश्वास नाही. एकंदरीत 1.5 महिन्याच्या आत धर्मेंद्र प्रधान हे माध्यमांसमोर अजिबात आलेले नाहीत किंवा आता अचानक त्यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव हा जनतेसमोर म्हणा किंवा पक्षासमोर मांडलेला आहे. याचं महत्वाचं कारण असं, हा प्रस्ताव नाही, हा राजीनामाच आहे. थेट प्रस्ताव वगैरे राजीनामा द्यायच्या आधी येतो. प्रस्ताव मांडला कारण पर्याय नव्हता. जर का हे आंदोलन आणखीन चिघळलं असतं तर धर्मेंद्र प्रधानवरचा फोकस हा मोदींवर सरकत चालला होता, तो तीव्र झाला असता. मोदींवर फोकस झाला असता तो आणि सगळ्या घटनांचं खापर मोदींवर फोडलं गेलं असतं. मोदींनी स्वतःची कातडी बचावण्यासाठी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलेला आहे. तो स्वेच्छेनं दिल्याचं आपल्याला सांगितलंय. नक्कीच आपण बघताय की मोठ्या प्रमाणावर कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला मोर्चे दिसतात किंवा एक जल्लोषाचं वातावरण सुद्धा आपल्याला दिसून येते. ह्या राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर भारतामध्ये कोणती राजकीय गणित हलणार किंवा कोणती राजकीय नवीन सूत्र हलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं त्याचबरोबर भारतात सुद्धा लक्ष लागणार आहे. कारण की आपण जर बघितलं तर काही वेळाच मुख्यमंत्री यांना दिल्लीला रवाना करण्यात आलेला आहे किंवा त्यांना धडाडीनं बोलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राची आणि भारताची सुद्धा राजकीय गणित विस्कळीत म्हणा किंवा एकंदरीत हलण्याची सूत्र आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे ह्या राजीनाम्यानंतर भारताच्या राजकारणाकडे सर्वसामान्यांच्या त्याचबरोबर राज्यकर्त्यांच्या नजरा लागून राहणार आहेत. कॅमेरामॅन ऋषिकेश पाटील सोबत मी साजिद पुजारी, तरुण भारत, कोल्हापूर.